हे पाय इन्स्पेक्टर साहेब, माझी सक्की बहीण वय अर्ध्या रात्री आली मा घरी आसरा घेवासाठी. का मा सख्या बहिणीच्या घरी जाईन तर मला आसरा भेटन. हा, मले पोलिसापासून बचाव होईन माया असं तिले वाटलं असन. त्या हेतून ते मा घरी आली. पण हे पा, मी लगेच तिले गावासमोर आणली. माझी सक्की बहीण असून मी तिले गावासमोर आणली आणि तुम्हाला फोन करायला लावली. आमच्यावर खूप मोठे उपकार केले तुम्ही इंदिरा झगडेबाई, खरंच खूप मोठे उपकार केले तुम्ही. वरतून आम्हाला सक्त वॉर्निंग होती का 48 घंट्यात फरार झालेले कैदी भेटलेच पाहिजे. जर नाही भेटले असते तर आमच्या ड्युटीचा प्रश्न होता. आमची नोकरी वाचली तर वाचली, पण जेलमधून फरार झालेले कैदी तुम्ही पकडून दिले त्याबद्दल खूप धन्यवाद. जेलमध्ये जेव्हा गुन्हेगार येतो तेव्हा तो खतरनाक राहतो, खतरनाक असतो, पण जेलमधून जेव्हा पडून जातो तेव्हा तो महाखतरनाक बनतो, महाभयानक बनतो, खतरनाक बनतो तो. आणि तशा कैदींना तुम्ही पकडून दिलो. खरंच तुमची कशी स्तुती कराव आणि कशी प्रशंसा कराव, काही शब्दच नाही. काय स्तुती प्रशंसा करता इन्स्पेक्टर साहेब. आदर्श पुरस्कार द्या आमच्या गावाले. हो इन्स्पेक्टर साहेब, करा काही ना काही. तुम्ही आदर्श पुरस्कार भेटलाच पाहिजे आमच्या गावाले. आणि पुरस्कार भेटन इंदिराबाई झगडेले. अच्छा बरं ठीक आहे, बघतो मी. भिडे घेऊन जाईन ना. चला बरं, धन्यवाद. हा, चला येतो. हो इन्स्पेक्टर साहेब, या. आणि त्या तिसऱ्याचा शोध लावा लवकरात लवकर. तिसरा कोण आहे तो? तिसरा भेटलेला नाही. आणि दुकानाचा जरा शोध लावा इन्स्पेक्टर साहेब. जो तिसरा आहे ना त्याला तुम्ही पकडा. त्यानंच चोरी केली असन. बेबीबाईच्या दुकानाची चोरी त्या तिसऱ्यानं केली. त्याला तुम्ही लवकरात लवकर पकडा. हो ठीक. आई चल आता घरी. हो रे धनंजय, चला झोपा. बेबीबाई चला झोपा. तुमच्या चोरीचा नाही लागला पता. आता तो तिसरा कोण होय तर ते नाही माहित. हिच्या संसार साथीदार तर नाही पळाला म्हणते, सापडला म्हणते. तो तिसरा वेगळाच आहे कोणीतरी. विश्वास आहे माया, माताजीवर विश्वास आहे. माल भेटन. हा बस बेबीबाई, या विश्वास कायम ठेवा. हा, समोर उद्या आता दुसरं काही करा. चला आता झोपा सगळे. रात बाकी आहे, झोपून घ्या. उद्या सकाळी कामाधंद्याला जावं लागते. चला बेबीबाई, येतो मग. हो शांती. चला जा झोपा. चालत नाही का मुन्ने? का झोपता इथंच? चालतो ना. हो चला. चला. नाही भेटला चोरीचा माल. मी म्हटलं का आता भेटला बा चोरीचा माल. जीव आला होता. ते म्हणते का अजून तिसरा कोणता आहे. आता तिसरा कुठं ढूंढन, आता कोण ढूंढन. चला झोपा, राहू द्या. चला. माहिती आहे तशीच म्हणते. तिच्या गोष्टीवर नको तू जाऊ. तिच्या गोष्टीवर ते शेवटी तिच्या अवकातवरच येते. हा, तू विश्वास नको करू ते तिच्या म्हणण्यावर. तू का ते संसारात लागन म्हणून. ते संसारात लागा जोगती पोरगी नाही आहे ते. हो, आता म्हणते ते मी असे कामधंदे नाही करणार, चांगली सज्जनासारखी राहीन. आता म्हणते तर मग आपण काऊन अजून थोस्त नांदा लावतो का ते सुधरत नाही. काऊन नाही सुधरत. तर तिच्या आता आली म्हणजे आता मी तुले म्हणत होती मी राहू देव नको दे पोलिसात. 4-8 दिवस घरात राहिली असती, लोक भूल पडली असती, राहून गेली असती. कोण काय करत होतं. दिल्ली लोकांजवळ नेऊन ना. आता राहिली असती, लग्न दिल्ली असती करून. एका महिन्यात लग्न दिल्ली असती करून चालली गेली असती नवऱ्याच्या घरी. इथं राहणारी होती का ते? काय माय तू ते डाकूचं लग्न करून देतं का? कोणासंग भूतासंग देशील का करून एखाद्या? चांगल्या माणसाचा जीव नको अडकू तू, वाख्यात टाकू तिच्यासाठी. ते डाकीन तिले भूतासंग बी तिचं लग्न लावून देशील ना. त्या भूताला बी गोल फिरवून दे. अशातली पोरगी आहे ते. आणि काय तू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो माय? धनंजय तूच सांग आता. तिच्या बोलण्यावरून तुला विश्वास नाही वाटते का? किती काय म्हणते करायचे, किती कशी करायचे केवळ वाण्यावानी, किती केवळ वाण्यावानी करायचे. आता हे तर तू आई म्हणते का बस विश्वासच नको करा तिच्या बोलण्यावर. आता एक चान्स तर देऊन पाहायला लागेल का नाही धनंजय? तू सांग बेटा, एक चान्स तर देऊ ना. कोणत्याही व्यक्तीला एक चान्स देण्यात येतो. तू सांग मग धनंजय. आता देवा का मावशीचं लग्न करून, ते लग्न करून त्या संसारात लागा जोगती आहे का ते? तू सांग. मी काय सांगू आई आता. मी कोणावर विश्वास ठेवू? तर मावशी बोलते तर त्याच्यावर ठेवू का आजीवर? काय मला नाही काही समजत बुवा. काहीच नाही समजत मला त्याच्यातलं. कसं नाही समजत तुम्हाला? निर्णय बी घेऊ शकत नाही का तुम्ही? आता मावशी तुम्हालाच म्हणे ना धनंजय नको असं करू, नको तसं करू. आता काही तुम्हाला समजत नाही काय का मावशी सुधराजोगती आहे का काय म्हणून? तुमच्या संग बोलली ना मावशी. पाय बाई धनच दिले तरी समजलं मावशीचं मन. पण तुला नाही समजून राहिलं इंदिरा. आणि तू तिची सख्खी बहीण होय, रक्ताचं नातं आहे. बहिणी एका ताटात जेवल्या, एका बिस्तऱ्यावर चिपकून झोपल्या. तरी तुला नाही समजून राहिलं तिचं मन. पटा सुनीले तरी समजलं तर मावशी खरं बोलत असन म्हणून. ठीक आहे ना माय, ठीक आहे. तू म्हणता ना आता डायनाचं लग्न करून देऊ तर ठीक आहे. काही जन्मभरासाठी ते जेलात गेली नाही. तिने तिची सजा काटू दे. ते फरार होऊन आली होती, पाहू
होती ते जेलातून फरार झाली, तिचं लग्न करून दिली असती, लग्नाच्या मंडपातून उचलून नेली असती पोलिसांनी, मग काय केली असती तू ना? किती थू झाली असती मग साऱ्या गावात, आसपासच्या गावामध्ये. ते पण नाही समजत माय तुले. आणि अजून फरार झालेला कैदी आपल्या घरात ठेवता येत नाही, कानून गुन्हा आहे याच्यासाठी. आपला कोणी बी असो ना, तो आपला सगळा काऊन नसो, जेलातून पळालेल्या घरी ठेवण्यात येत नाही. हो, लपवलं आपण, त्याला लपवलं ना, आपण बी गुन्हेगार ठरतो, आपण बी गुन्हेगार ठरतो. म्हणून मी दिल्ली आता 6 महिन्याची गोष्ट आहे, 6 महिन्याची गोष्ट आहे फक्त. 6 महिन्यामध्ये सुटून येते ते, आणि मग लग्न द्यायचं करून तिचं. ठीक आहे ना, ठीक आहे, दिल्ली ना पाठवून तिला जायला म्हणजे ठीक आहे, काटू दे तिची सजा तिले. 6 महिन्याच्या बाद आली म्हणजे मस्त धूमधडाक्याने लग्न करून द्यायचं तिचं. हो, कशी नाही रात संसारात जगत पाहिजे मी बी. आता तू म्हणतो तर देऊ ना करून, येऊ दे तिले 6 महिन्याच्या बाद मस्त लग्न करून देऊ. आणि आता तू म्हणतो तर तिचा संसार बी थाटन, चांगला होईल. झाला नाही पाहिजे तिचा संसार, चांगला नाही झाला पाहिजे. झाला पाहिजे ना, मी का नाही म्हणतो, झाला पाहिजे. मग तिनं बी ऐकलं पाहिजे ना, तिनं बी केला पाहिजे ना संस्कार, तवाच होईल ना. आपल्या बोलल्यानं होईल काय, तिच्या केल्यानंच होईल ना. करते ते करते, आता तिच्या डोळ्यात पाहिजे ना मी. आता खरंच तिला पश्चाताप होता, तिला तिच्या गलतीचा हिसाब झाला होता. लई केवळ वाणी करीते. हो, मला तर इच्छा झाली होती का बापा इले आता पोलिसात देवा नाही, पण तू होई ना, मग ती शायनी प्रामाणिकपणा तुझ्या अंगामध्ये भरला आता. अधुऱ्यामध्ये सत्यवादीची औलाद बनली तू. आजी ते गरजेचं होतं. मावशी फरार झाली होती जेलातून, मावशीनं असे कित्येक गुन्हे केले, लय गुन्हे केले. एवढ्या गुन्ह्याची सजा काटू दे मावशीले, आणि घरी आली म्हणजे चांगल्यानं तू स्वागत करजो, लग्न देतो करून. धनंजय मावसा येते मग आता नाही 6 महिन्याच्या बाद. आई हो ना, पाहिजे ना मावसा, पाहिजे ना मावसा पाहिजे. मला नातू नाही पाहिजे का मग? नातू काय येते मा? काय तू कोणती गोष्ट कुठं घेऊन चालली? झोपा आता, झोपा. चला, लय रात झाली, चला झोपा आपापल्या जागी. धनश्री अमाय पाय गड्या पाय व माय, आणि नातूची गोष्ट केली का पैतेच भाई भर रखून. काय हावडा एक्सप्रेस वर काय यायची इथं बापा? बापरे, चांगला पाणी येऊन राहिला हो गोल्याचे बाबा. ह्या तिसरा चौथा पाणी होई, या चौथा नाही. हो हो, कायले चौथा, तिसरा होय तिसरा. एक दिवस आपण भेंडी तोडायला गेलतो वावरात तवा, आणि मग छतवर झोपले होते तुम्ही तवा, आणि हे आता तिसरा होय ना पाणी, तिसरा होय. या हो तर झालं ना, आता मुरलं ना जमिनीत पाणी. आता सारे गिरे फाडत नाही का? आता उद्यापासून ते काय म्हणते सरकी लावणं सुरू करून देऊ ना. कधी लावता मग? धामधूम मचन ना, तर मग मजूर नाही भेटायचे. हो, म्हणून म्हणतो आता उद्यापासून पटकन सकाळीच उद्या चहा घेऊन जा वावरात ना, सारे फाडून घ्या, आणि मी मग मजूर घेऊन येतो पटकन 5-6 जणी. आता रिकामे आहे आता सगळ्या, तर भेटून बी जाईन. नाही तर मग अजून ते गंगागी सांगून देईन, भेटणार नाही मग बाया. आता सारे तर फाडन मी, पण मग आता सरकी कोणती सरकी लावतो? घरी आहे काय आपल्या सरकी? बिया नाही आणा लागन ना, सरकी घी आणा लागन ना, तेव्हाच होईल ना. हो तर मग घेऊन ये जा ना उद्या. पहिले जाऊन चहा घेऊन जा, सरकी घेऊन या, सरकी घेऊन या, खात घेऊन या, जे लागते ते घेऊन या, ठीक आहे. आणि मग बातच वावरात सुरू. उचलली जीभ, लावली टाट केले, झालं काम. आली सरकी, आली, सारे फाडले ना, लावून बी झाली, टोबून बी झालं, सगळं काम झालं. चला आता झोप. असं गोल्याचे बाबा बोलल्यानच होते काय? बोललो झालं काय? करा नाही लागन काय? ते तर समजते तुले बोलल्यानं होते का म्हणून. बोलून कशी राहिली? सरकी आणाले जा, इकडे सारे फाडाले जा. मी आता सरकी आणाले जाऊ का सारे फाडाले जाऊ? तू सांग, काय करू? एकटा माणूस काय करन? काय करू मी एकटा? एवढे नको चिडचिड व्हा. एकटा तर पहिले असं करा मग, पटकन उद्या चहा घेऊन ना, नाही तर आताच जा, आणि एक माणूस सांगून द्या सारे फाडाले, ठीक आहे. त्याला वावरात नेऊन जुतून द्या, आणि तुम्ही सरकी आणाले जा, ठीक आहे. मी इकडून बाया जमा करतो, आणि बातच वावरात बाया घेऊन येतो, ठीक आहे. झालं? तिन्ही कामं होते का नाही? शांत दिमागानं विचार करायला लागते. कोणतेही काम शांत दिमागानं घ्यावं लागते तर होते. एवढ्या रातच्यानं मला जावाले लावतो का गावामध्ये? झोपले असन ना लोक, त्याचे दरवाजे ठोकू सांगू का त्याला कामाले? काहीतरी बोलतो बा. हो, आता रातही खूप झाली. बरं ठीक आहे, चला झोपा. उद्या सकाळी उठून विचार करू, नाही तर गोल्या आहेच, मग गोल्याला म्हणा लागन. हो, तसं करतो. नाही तर मग गोल्याले सरकी आणाले पाठवतो, आणि मी सारे फाडून घेतो. होते असं होते, ठीक आहे. मग 10 वाजतापासून तू बाया घेऊन ये, मी सकाळी चहा घेऊन जातो वावरात, सारे फाडून घेतो. 1-2-3 घंट्यात एक माणूस घेऊन जातो संग कोणताही. हो तसं होते. सकाळी चालले जा, गोल्याले सरकी आणाले लावा, होते तसं. चला आता झोपा, थोडाच वेळ बाकी आहे, झोपा पटकन. हो आहे, बरं झालं तुम्ही लवकर आले सांगाले. बाया आहे आमच्या गावामध्ये, रिकामच आहे. कधीपासून यावं लागते ते सांगा. आजपासून या, आजपासून. बाया किती आहे म्हटलं? आमच्या गावात बाया भरपूर आहेत. तुम्हाला किती पाहिजे तेवढं सांगा, किती बाया घेऊन येऊ. आणि हर एक बाई मागं मला 20 रुपये लागन कमिशन. काही हरकत नाही, तुम्ही घेऊन घ्या. 20 रुपये कमिशन तुम्ही घेऊन घ्या, पण मला 20 बाया पाहिजे. 20 भेटन? 20 बाया
हो भेटते 20 काय ना 50 काय, तुम्हाला 20च पाहिजे ना, भेटते, आणतो मी. येवा जावाचा खर्च तुमच्या इकडे बा, ते 20 रुपये कमिशनचे अलग, येवा जावाचा खर्च अलग, आणि बायाची मजुरी अलग, सगळं अलग लागन. तुम्ही म्हणाल का सगळं एकातच घालतो, तसं नाही जमणार मग. अरे आपली स्वतःची गाडी पाठवतो मी, तुम्हाला येवा जावाचा खर्च आणि येवा जावाची चिंता करायची गरज नाही. मी तुमच्या घरापाशी गावात गाडी पाठवतो आणि एकदम वावरात आणून सोडून तुम्हाला, ठीक आहे? मग चालते बा, येतो मग आजपासून. आणि हो, काम झालं का पैसे लागन, मग तुम्ही म्हणाल का पुरं काम होऊ देतो आणि मग हप्त्याभरानं पैसे देतो, ते नाही मी चालून घेणार. आज काम झालं आज पैसे, उद्या काम झालं उद्या पैसे, ज्या दिवशी काम झालं त्या दिवशी पैसे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. पैसे तुम्ही काम झाल्याबरोबर घ्या, पण वेळेवर या, वेळेवर जा. हो, आम्ही वेळेवरच येऊ आणि वेळेवरच सुट्टी घेऊन पैसे सोबतच आणजा. नाही तर म्हणान का मला शहरात जावाचं आहे आणि ATM न पैसे काढून आणायचे आहे, तुम्ही बसा आणि मग ATMच बंद होतं. आता उद्याच खुलन, उद्याच पैसे घे जा, असं नाही चालणार. आताच सांगतो कडक, माय काम एकदम कडक आहे ना, एकदम साफ आहे, मी साफ बोलतो. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही काम झाल्याबरोबर पैसे घ्या. एका बाई मांग तुम्ही 20 रुपये घ्या, येवा जावाचा खर्च माया. फक्त तुम्ही 20 बाया घेऊन या, बस. जोपर्यंत माय काम आहे वावरात तोपर्यंत. ठीक आहे, मग तुम्ही गाडी किती वाजता पाठवता एवढं सांगा, मी तशी तयार करून ठेवतो मग बाया. हो, गाडी पाठवतो मी 10 वाजता, बरोबर 10 वाजता तुमच्या गावात गाडी टच होईल आणि बाया तयार राहिल्या पाहिजे. जशी गाडी आली, ब्रेक मारला, तशी गाडीत लोक बसले, बाया बसले पाहिजे. बाया बसल्या तशी गाडी भुरकून एकदम मा वावरात. हो चालन, ठीक आहे. 10 वाजता ना, 10 वाजता बरोबर तयार करून ठेवतो बाया. तुम्ही संध्याकाळी पैसे तयार करून ठेवा, ठीक आहे? अरे बा, पैशाचं पहिले बाया आणा, काम करा, मग पैशाची गोष्ट करा. नाही नाही, पैशाची गोष्ट पहिलेच करा लागते. आम्ही कामाला कायच्यासाठी, पैशासाठी येतो. शौक नाही आम्हाला कामाला जावाचा, पैसे पाहिजे आम्हाला, गरज आहे पैशाची म्हणून येतो. तर मग ज्या गोष्टीची गरज आहे तेच गोष्ट नाही करू, ज्या त्याची गरज आहे तेच गोष्ट नाही करू, तर मग काय फायदा? आम्हाला पैशाची गरज आहे म्हणून आम्ही पैशाचीच गोष्ट करेन मी पहिले. हो, काम झाल्याबरोबर संध्याकाळी पैसे पाहिजे. काही हरकत नाही, भेटून जाईल संध्याकाळी पैसे भेटून जाईल. चला ठीक आहे, टाइम खोटी करू नका. आता मी पटपट गावात येतो, बाया सांगतो, 10 वाजता तयार करतो. हो ठीक आहे. कायले भाऊ का घेतली, आपल्या गावातच तर काम आहे. तर शांताबाई सांगन, ते सरपंच भाऊ सांगन, गंगा सांगन, तू 20 बाया कुठून नेशील? म्हणून म्हणतो तुले गीता, 20 रुपये कमिशन म्हणली ना मी, एका बाईच्या माग 10 रुपये तू ये, 10 रुपये माया. आता पटकन जाय, सगळ्या घरोघरी सांगून दे, कामाला जावं लागते करून. ते गंगानं, शांताबाईनं, सरपंचानं सगळ्यांना सांगायच्या पहिले तू सांग, मी इकून जातो, तू इकून जाय, एकही घर सुटलं नाही पाहिजे. जाय पटपट सांगून दे, त्यानं सांगायच्या पहिले. नक्की ना? 10 रुपये देशील ना? नाही तर मुकरजो नको. 5 रुपये घेणार नाही मी, 10 रुपये लागन मला. तरी तर सांगतो मी, बाय नाही तर मी नाही, मी येणार बी नाही. त्या सांगा, जसं बोलली तसं करजो. अहो, ह्या चुगलकरची जबान होय, चुगलकरची जबान फिसलत नाही, बरोबर बोलते. तुले 10 रुपये पाहिजे ना, तुले 10 रुपये, माय 10, तुझे 10, 20 कायले म्हणली म्या, एकटीसाठी थोडी, तुझ्यासाठी, तुझे 10, माय 10. जाय आता पटकन, टाइम वेस्ट करू नको. सगळं इले पटपट सांगून दे, कामाला जावं लागते, कामाला जाऊ दे, होका देऊन ठेवून दे. हा, पाय झोपीतच आहे तू. 7:30 वाजले तरी. कायच्यासाठी उठवलं एवढ्या लवकर? उठत होतो ना मी 9 वाजता. माहित आहे तुला रातच्यानं किती पाणी आला? पाहिलं बाहेर जाऊन? हो, तर येऊ दे नाही, आता पाण्याचे दिवस आहे, बरसात सुरू झाली तर पाणी तर येईनच. बरसात के दिन आये, आता बरसातचे दिवस आले, पाणी नाही येईन तर काय येईन? त्याच्यात काय नवय, घर पडलं काय? काय अक्कल नाही रे गोल्या तुले, अक्कल बी नाही. घर पडायला लावतं काय? गाणे येऊन राहिले तुले. अरे पाणी आलं, बरसात आली, बरसात सुरू झाली तर पेरणी तर धरा लागन ना. धरा ना मग बाबा, करून टाका पेरणी उद्यापासून. हो, झाली पेरणी, करून टाका म्हणलं. झाली पेरणी. मग आई काऊन मला बोलबोल करते? आई पेरणी तर झाली म्हणते, बाबा म्हणते. तुला माहित नाही काय? तू काऊन मला बोलबोल करतो? आता मला कोणत्या वावरात पेर म्हणतो तू? हे पाडल्या तोंडाच्या गोल्या, उद्या पेरणी सुरू करायची आहे. उद्या सगळ्यात पहिले सरकी लावायची आहे. लावा ना मग बाबा, विचाराचं काय याच्यामध्ये? मला काय विचारता? मी आहे का घरातला मुखिया? मला विचारता तुम्ही सरकी लावा लागते तर लावा ना मग सरकी. दरवर्षी तुम्हीच करता, ते तुम्हीच पाहता वावराचं. अरे तो ये पाय गोल्या, उद्या सरकी लावायची आहे, सारी बी फाडायची आहे. हो, आणि पाणी गिनी येऊन पडलं ना तर पेरू नाही देणार. आणि मग पेरल्यावर पाणी नाही येणार. अरे शुभ बोल. काय बोलून राहिला तू? काय बाबा शुभ बोलायला होता? माया बोलण्यानं होते का काही? हकीकत आहे. पाणी येते पेरून टाकतेत लोक, पाणीच नाही येत, असं वरत पाहायला लागते, मग ढोंड्या काढायला लागते, मग पूजा करतेत, हवन करते, मग येते पाणी. येते ना पाणी, येते ना. उपाशी मारते काय? आता पटकन जाय तू. आता 7:30 वाजले. पटकन होय, अंग पाय धुई, चहा घे, सरकी आणायला जाय.
आता मीच आणू का सरकी? बाबा तुम्ही घेऊन या ना, मी ट्रॅक्टरवर जा लागते मला. अरे बा मला सारे फाडायला जायचं आहे, मी सारे फाडायला जातो वावरात. 10 वाजता हे बाया घेऊन येते म्हणते तुम्ही माय, तर मग सारे कधी फाडू? मी सरकी घेवायला जाईन तो. असं आहे काय? मग सरकी आणून देऊ का? मी सरकी आणून देतो थैल्या आणि मग ट्रॅक्टरवर जातो. जमन ना? का दिवसभर माय काम आहे? नाही नाही, दिवसभर तो काम नाही. तू फक्त सरकी आणून दे आणि बी बियाणं आणून दे. अजून बाकीचं सोयाबीन हे ते जे जे लागते ते ज्वारी, सोयाबीन, भुईमुंग ते घेऊन ये तू. आणि लागन तर मग चालला जाय, आम्ही करत राहतो मग वावरात. बरं ठीक आहे. मग मी आता पहिले तोंड घेऊन ठेवतो, चहा आधी घेतून जातो. हो तूही जाणं, तूही बाया सांगून दे ना. बाया कधी सांगशील तू? अजून दुसऱ्याच्या इकडे हो का लागून जाईन तर भेटणार नाही बाया. मग अजून चिल्लावत राहशील बाया नाही करून. अहो जातो ना, 7:30 वाजले म्हणा, अजून कोणी सांगितलं नसन. जातो मी, पटकन देतो सांगून. तुम्ही घेतला का हो का? किती जणी सांगितलं तिनं? अच्छा, तिनं सांगितलं बापा आम्हाला. ते बायकटवाली नाही का, ते गीता म्हणते ते, तिनं सांगितलं बापा आम्हाला. तर आम्हाला बाई काम नव्हतं, चाल बाई येतो म्हणलं, तर हो का घेऊन घेतलो आम्ही, दोघांनी घेऊन घेतलो. हा काय, ते गीतानं कोणाच्या वावरात सांगितलं तर? अच्छा, तिकडे हेडमास्टरच्या वावरासाठी सांगितलं बापा. हेडमास्टर गाडी येईन म्हणे 10 वाजता, आता गाडीतच जाऊ म्हणे, गाडीतच येऊ म्हणे. असं काय पाय, ते अलग सांगून राहिली, ते अलग सांगून राहिली. ते कोणत्या हेडमास्टरसाठी सांगून राहिली तर ते कोणत्या हेडमास्टरसाठी सांगून राहिली. तर काय सुरू आहे गड्या यायचं दोघीचं? साऱ्या गावात फिरल्या सकाळी. तुम्ही फिरल्या का तर साऱ्या गावामध्ये? सारायला सांगितलं का त्यानं? तर सारायला हो ना, आली ना मी तिकून फिरून सरायच्या घरी, तर सगळे म्हणते असे हो का घेतला आहे, हो का घेतला आहे. कोणी म्हणते गीताच्या इकून घेतला, कोणी म्हणते मुन्नीच्या इकून घेतला. सांगितलं असं बाई, सावट्या बाया लागते म्हणे. बरं ठीक आहे, चाल बरं सुद्धा कर पोटो. मग 10 वाजता येते म्हणते, गाडी तयार राहायचं म्हणे. तर बापा 10 वाजता टाइम नाही झाला पाहिजे. घे कर पोटो चा. हो बाई चला ना, करू ना. मी म्हटलं तुला नसेल सांगितलं, तुला सांगितलं काय? किती वाजता घुमले बापा हे गावामध्ये, साराईला सांगून दिली. जो तो म्हणते हो का घेतला आहे, हो का घेतला आहे. कोणी म्हणते गीतानं सांगितलं आणि कोणी म्हणते मुन्नीनं सांगितलं. 7 वाजता झाली होती, मुन्नी आलती बा मा घरी. तिनं दिला मला हो का 10 वाजता तयार राहायचो म्हणे, 2-4 दिवसाची पाठ आहे म्हणे. त्या हेडमास्टरच्या इकडे, आपल्या गावचा हेडमास्टर नाही का तो टकला, त्याच्या इकडे. हो काय, त्याच्या वावरात, हेडमास्टरच्या वावरात काय तो कधी आला होता बापा गावामध्ये? हा, आणि हे मुन्नी 7 वाजता सांगायला लागली म्हणते तुम्हाला सगळे इले. काय माहित, आला असेल 6 वाजता. आईनं मुन्नीनं मला 7 वाजता सांगितलं बा. तू लेट झाली गावातल्या गावात असून. हो ना, पाय ना, तूच कर ना पार्वती विचार. हा ना, गावातले मजूर, गावातल्या बाया दुसऱ्या गावात, परवा गावात चालल्या. आता आम्ही काय करू? तर तू पहिले सांगितलं असतं तर तू इकडे चालू असतो शांताबाई. आता तिले हो म्हणून दिला, तर नाही कशी म्हणू? नाही तू हो म्हणली, तू जाय बापा, जाय तिच्या इकडे, तिले पाहतो आता. उत्सरपणा केला तू ना मुन्नी, शोभलं नाही तुले? काय शोभलं नाही? काय म्हणता? कायची कुच्चरपणा केली म्या? गावातलं तसंच आहे. गावातले कामं झाले नाही, गावातली पेरणी झाली नाही, तू गावातल्या साऱ्या बायका घेऊन त्या हेडमास्टरच्या वावरात चालली. कुच्चरवानाचे पहिले सकाळी उठून पहिलेच हो का देऊन दिली साराईले. हा, तर म्या त्या हेडमास्टरले बोलावलं नव्हतं फोन करून का ये तू मले दे हो का. तो आला 6 वाजता आला, मला गाडीचा आवाज आला, मी बाहेर निघली. त्या तिथं बंडी गिंडी उभी राहते तिथं, मग गाडीतून उतरला आणि उभा होता. मी गेली त्याच्याजवळ, काय आला गड्या म्हणलं. हा, तर त्यानं मला होका दिला, होका घेतली ब्या. मग त्याच्यात कायची कुच्चरपणा? हा का, मी काय वाट पाहू तुमची वाट पाहू का मी? का तुम्ही कधी मला सांगता तुमच्या वावरात, कधी सांगता मला तुमच्या वावरात वाट पाहू मी? मला होका पहिले दिला त्यानं, मी सगळेले होका दिली. मग आम्हाला काम करायची मतलब, तुमच्या वावरात नाही तर कोणाच्याही वावरात आम्हाला पैशाची मतलब. फक्त मजुरी भेटली आम्हाला, वावर कोणताही राहो, कोणाचंही राहो, हे गावातलं राहो या परगावातलं राहो. किती बोलतं मुन्नी, किती बोलतं. चूक मान्य करून घेत नाही. तुला माहित होतं आपल्या गावातल्या पेरण्या व्हायच्या आहेत, स्वतः तुझ्या वावरातली पेरणी व्हायची असन, आणि तू साऱ्या खरडून बाया घेऊन चालली दुसऱ्याच्या वावरात. तो हेडमास्टर तो कुठूनही आणू शकते बाया, पैशाचा पावर आहे. पण आपण तर आपल्या गावातल्याच बायानं काम करतो का नाही? आपला रोजगार, गावातला रोजगार गावातच राहायला पाहिजे, गावातले पैसे गावातच फिरले पाहिजे. गावात काम असून परगावात जावाची काय गरज आहे? हे पा बाई, मला काही म्हणू नका, मला काही माहित नाही, आणि मला काही स्वप्न पडलं होतं नाही का तुमच्याही वावरात पेरणं आहे आणि तुम्ही बी आजच करा म्हणून. त्यानं मला होका दिला, म्या होका घेतला. 20 बाया म्हणे, म्या 20 बाया सांगितल्या काय, आणि घरी आणून देईन, घरून घेऊन जाईन, पुरी सुविधा आहे. मला काय म्हणता मग, मी काय करू? हा, तुले असं म्हणायचं होतं त्याइले का बा थांबा तुम्ही, सांगतो मी 10 वाजता. डायरेक्ट होकाच घेऊन घेतली, गावातलं राहिलं आणि परगावातच. मग काय करू तुम्ही? गावातल्या भरोश्यावर बसू तर उपाशी मरू काय?
तुले परगावाच्याच मजुऱ्या पुरण काय व मुन्नी? हा, अडीबडीले नेतेत ते फक्त होलसेल मोठं काम असलं तेव्हा किंवा पेरणी अर्जंट काम असलं तेव्हा नेतेत. आपल्या गावातच लागलं राहते ना. मग काय म्हणता, काय म्हणणं आहे का मी त्याला नाही म्हणू काय, पानसट पडू काय त्याच्यासमोर? राहू दे, कायले नाही म्हणतं, कुच्चरपणा तर केलीस तू ना आमच्या संग. आता त्याच्यासमोर कायले पानसट बनतं? घेऊन जा, आम्ही आमचं पाहतो. हे पाय गंगा, कुच्चर कुच्चर म्हणू नको मले, मी काही कुच्चरपणा केली नाही. हो, कायले बोलता हो तुम्ही? तिला कायले बोलता? तिचं काही गलती नाही तिची. तिनं काही तुमच्यापासून हिसकला का मजूर? का तुम्ही पहिलेच सांगितला मजूर आणि मग नंतर हिनं सांगितला? आणि काय जबरदस्तीनं घेऊन चालली का? ब्रेन वॉश केला काय? जबरदस्तीनं घेऊन चालली काय? हा, सगळ्याला पहिले हो का भेटला? त्या पहिले आमच्या इकडे येतील. तुम्ही दिलं नसता पहिले हो का तुमच्या इकडे आल्या असत्या? हो हो गीता, गरीब गरीब तुलाही तोंड फुटला आता. नाही तर मुखानं बोलत नव्हती तर हिच्या संग राव राव तुलाही तोंडाले आले वाटते पानं. काय म्हणते ते फरतोडे फुटले का तोंडाले बी? भेटलं असं कमिशन? भेटो नाही तर नाही भेटो, मी जे आहे ते बोलली बा. आता थांबून जा. आता त्याचं मास्तरचं होऊ द्या पहिले, हेडमास्तरचं, आणि मग तुमच्या इकडे आणतो. सारे बाय आम्ही सगळे तू इकडे, तुमच्या इकडे येतो. नाही नाही, आता तू कनी ते परगावातलंच करत राह. आम्ही पाहतो घरच्या घरी. सून आहे माई, पोरगा आहे, नातू आहे आणि मानवरा आहे. आम्ही करतो घरचे घरचे आमचं. तू आता परगावातलंच पाय. आणि ज्या बाया सगळ्याला नेतं ना त्यानं बी परगावातच पावा. आम्हाला काय म्हणतो गंगा, आता परगावातच जावा म्हणून. आता हिनं होका दिला तर बाबा हिच्या संग चाललो. नाही तर आता होऊ दे ना मग, एवढं त्या वावरात येतो ना. मग आम्ही काय टीका लावून बसू का तुमच्यासाठी? तोपर्यंत पाणी दचडलं म्हणजे राहिला आमचा पेरणं मागा. कायले टीका लावून बसता? करून घ्या ना, करून घ्या. आपलं करून घ्या, आपलं आपलं. एकामेकावर नाराजी नको दाखवा. बोलली असं आहे बा टायमाचं महत्व. हा, थोडासा उशीर झाला तर मजूर नाही भेटला. जर मीच 6 वाजता येऊन गेली असती तर मलाच भेटला असता मजूर. म्हणून कधी टायमाची अहमियत पाहिजे, टायमाचं महत्व समजा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा ना, शेअर बी करा. भेटू मग उद्या.